इथेही नाही भेटलं ना, सरळ Amazon वरून घेईन बाई आता मी. तर आपण इथे चेक करूयात काय ऑफर झाल्यात त्या, आणि नंतर मग जाऊयात मॉलमध्ये. जर इथे काय भेटलं नाही तर चांगलं. तर त्या शॉप मधून आम्ही निघालो, आता चाललोय मॉलमध्ये. आणि जाता जाता हा व्ह्यू एवढा मस्त होता ना, मस्त आहे. चला आता असंच व्ह्यू बघत बघत जाऊयात कोरियन मध्ये. चला गाडी पार्किंगला लावून आपण निघालेलो आहोत. मस्त वाटतंय. आपण 2 तास बडबड केल्यानंतर मला समजलं की माझ्या माईकची चार्जिंग संपली आहे, म्हणून आता मला व्हॉइस ओव्हर करायला लागतोय. तर तुमच्यासोबत असं होतं का आपल्याला जे घ्यायचं असतं ते आपण सोडून बाकी सगळ्या गोष्टी बघत असतो. सो मी आले इथे ओरियन मध्ये, आणि दिवाळी असल्यामुळे इथे बऱ्याच गोष्टींवर ऑफर ही चालू होती. दिवाळीमध्ये ऑफर ह्या चालूच असतात, म्हणून मग मी ही विचार केला की हा राईट टाइम आहे लॅपटॉप घेण्याचा. सो मला ऑलरेडी क्लिअर होतं की मला कोणता लॅपटॉप घ्यायचा आहे, कारण मी थोडंसं आधी रिसर्च केलं होतं आणि मग थोडेसे 1-2 ऑप्शन बघितले. लॅपटॉप फायनल करून आपण बिलिंग प्रोसेस पण पूर्ण करून घेतली आहे. तर या आहेत सुनीता, ज्या आपल्याला गाईड करत होत्या आणि त्याच आता अनबॉक्सिंग पण करत आहेत. तर इथे हा आपला नवा कोरा करकरीत लॅपटॉप, आणि या सुनीता ज्या आहेत त्या खूपच हॅप्पी आहेत. माझ्यापेक्षा जास्त त्या हॅप्पी आहेत. ढॅन. तर हा आहे आपला लॅपटॉप, आणि बऱ्याच गोष्टी आता इझी होणार आहेत माझ्या. एक तर गोष्ट आपली आता सक्सेसफुल झाली. आता निघूयात आणि मॉलमध्ये थोडासा फेरफटका मारून येऊत. दिवाळीचा टाइम असल्यामुळे मॉलमध्ये प्रचंड गर्दी होती, आणि मी जो बघितला आहे तो आहे मॉलमध्ये एक किल्ला. तर हा आहे सिंधुदुर्ग किल्ला, जो आहे पाण्यामध्ये, आणि खूप सुंदर त्याची डिटेलिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप डिटेलमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन दिल्या आहेत. मोऱ्या दगड, त्याच्यानंतर पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वार, आणि मग हनुमान मंदिर, आणि नंतर शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे, अशा छोट्या छोट्या गोष्टी इथे डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. किल्ल्याचा हा व्ह्यू मी फर्स्ट फ्लोअर वरून घेतलेला आहे, आणि हे प्रॉपर स्ट्रक्चर आहे किल्ल्याचं. खूप सुंदर आणि अप्रतिम डिटेलिंग आहे याची. मॉलमध्ये किल्ला उभारण्याचं विजन त्यांनी इथे क्लिअर केलं आहे. आत्ताची सिच्युएशन काय आहे, तर यामागे खरंच खूप सुंदर असा थॉट आहे. इथे त्याने सिंधुदुर्ग किल्ल्याचा रिअल फोटोही दिला आहे. तर नंतर आपण गेलो iPhone 17 घ्यायला. धप्पा. तर इथे आपण iPhone 17 नाही तर चार्जर घ्यायला आलो होतो, कारण चार्जर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि काही नसलं तरी चालेल, पण पहिले आपल्या मोबाईलची बॅटरी आपल्याला फुल लागते. आणि माझा चार्जर हरवल्यामुळे मला नवीन चार्जर घ्यायला लागतोय. या ऍपलवाल्यांची काय वेगळी स्ट्रॅटर्जी आहे, तर लुटायलाच बसलेत आपल्याला. अडॅप्टर वेगळं घ्या, वायर वेगळं घ्या. चला तर फायनली याचाही पेमेंट करून आता आपण निघूयात घरी. आपण बाहेर कोणत्याही कामासाठी आलोय आणि काही न खाता आपण घरी जातोय, तर हे पॉसिबल आहे का? आजच एवढी भूक नव्हती, पण काही न खाता कसं घरी जाणार, म्हणून मग एक शेवपुरी आपण घेतली. तर इथे माझा मी व्लॉग एंड करते, आणि असे व्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.